नमस्कार मित्रांनो, फ्री अकॅडमी MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहे. ती म्हणजे की तुम्हाला मी MPSC मेन्स राज्यसेवा जी मेन्स आहे नवीन पॅटर्ननुसार जी की 2023पासून लागू होणार आहे, त्याच्यासाठीची जी बुक लिस्ट आहे ती मराठीतून माध्यमातून जे अभ्यास करत आहेत किंवा तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मराठी माध्यमातून मी ती नवीन बुक लिस्ट घेऊन आलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 जी होणार आहे त्याचा पॅटर्न सेमच राहणार आहे. ती MCQ बेस्ड टाईप क्वेश्चन त्यात राहणार आहे. पण जी मेन्स आहेत ती UPSCच्या धर्तीवर त्यात बदल करण्यात आला आहे. ती आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर त्यात मी सांगितल्याप्रमाणे एकूण पेपर जे होते ते 9 असणार आहे आणि जे शेवटचे जे दोन पेपर राहिले ते ऑप्शनलचे विषय आहेत. त्याचा व्हिडिओ मी अलग बनवणार आहे. तर तुम्हाला आता 7 पेपरसाठी म्हणजे मेन्सचा जो पेपर आहे त्याला कोणकोणती बुक लिस्ट लागेल ते मी तर सांगणार आहोत. तर त्याच्यात पहिले जे 2 पेपर आहेत ते क्वालिफाईंग पेपर्स असणार आहे. भाषा पेपर 1 मराठी आणि भाषा पेपर 2 इंग्रजी, म्हणजे जे की 300 गुण असणार आहे त्या प्रत्येक पेपरला आणि 25% गुण आवश्यक असणार आहे. तरच तुमचे बाकीचे जे पेपर आहे ते चेक होईल. तर पहिले जो पेपर आहे भाषा पेपर 1 मराठी आणि भाषा पेपर 2 इंग्रजी, त्याच्यासाठी तुम्हाला कोणतंही मराठी आणि इंग्रजीचं जे विषयाचं ग्रामर बुक तुम्हाला वापरायचं आहे. त्याच्यातले शब्दसंग्रह झाले, नंतर उतार्यांचं आकलन वगैरे आहे ते सगळं, लघुनिबंध झालं ते सगळं तुम्हाला त्यात बघायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला उतारेची पण प्रॅक्टिस करायची आहे. हे झालं ऑप्शनल पेपर 1 आणि 2चं बुक लिस्ट. नंतर आता आपण बघूया की गुणवत्ता यादीत जे विचारायचे घ्यायचे पेपर आहे म्हणजे पेपर 3 ते पेपर 7पर्यंत. तर पेपर 3 हा एसेचा असणार आहे. तर हा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे टॉपिक आहेत एसेचे ते चांगले बघावं लागणार आहे. त्याची लिहिण्याची सराव प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि मृणाल सरची जी वेबसाईट आहे ती एकदा बघून घ्याल, ती उपयुक्त ठरू शकते. नंतर युनिक अकॅडमीचं बुकलेट येते एसेचं, ते बघा. आणि पाल्यानसुरी बुकमध्ये काही एसे दिले आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये नमुना म्हणून, तर ते पण तुम्ही इथे बघू शकता. आता मित्रांनो, आपण पेपर 4 म्हणजे सामान्य अध्ययन 1 जो की 250 गुणाला विचारला जातो. आता ते पेपर 3 पण 250 गुण त्याला आहे. आणि आता पेपर 4 GS1 त्याला पण 250 गुण आहेत मित्रांनो. त्यात 3 विषय ॲड आहे. एक म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोसायटी. तर सामान्य अध्ययनाचं जे विषयाचं पूर्ण जे नाव आहे ते आहे भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास, भारताचा व जगाचा भूगोल आणि भारतीय समाज. आणि महाराष्ट्रात काही प्रमाणात इथे महत्त्व तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे महाराष्ट्राचं काही इथे तुम्हाला थोडंसं टच द्यायचा आहे. तर हिस्ट्री म्हणजे इतिहास, त्याच्यात भारत आणि जग बघायचं आहे. तर इथे आपण कोणकोणती पुस्तकं वापरू शकतो की आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृतीसाठी सिंघानियाचं, ही हिंदीमधून उपलब्ध आहे आणि इंग्लिशमधून पण उपलब्ध आहे. आणि नंतर एन्शियंट आणि मिडिवलसाठी तुम्ही दृष्टी IAS नोट्स घेऊ शकता किंवा RS शर्मा सरांचं बुक वापरू शकता. मॉडर्न आणि आधुनिक भारतासाठी जगाचं तुम्ही वापरू शकता ग्रोवर अँड बेल्लेकर आणि किंवा महाजन सरांचं बुक, जे की आपण वापरत आलेलं आहे. आणि वर्ल्ड जगाच्या इतिहासासाठी तुम्ही के सागरचं एक बुक आहे ते वापरू शकता किंवा दृष्टी IASच्या नोट्स वापरू शकता. ही झाली इतिहासासाठी. आता आपण पाहू सामान्य अध्ययन 1 मधलं जिओग्राफी विषयासाठी. तर भारताच्या आणि थोडंसं महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपण वापरू शकतो सावधी सरांचं बुक, जे की आपण आत्तापर्यंत वापरत आलो आहे. नंतर आपण वर्ल्ड जिओग्राफीसाठी के सागरचं, माजिद हुसेन सरांचं हे बुक वापरू शकतो. नंतर NCERTचं 11वी आणि 12वीचं बुक तुम्हाला वाचायचं आहे. आणि एक तुम्हाला ऑक्सफर्ड ॲटलास बुक खरेदी करायचा आहे. का तर मॅप रिडिंगसाठी. नंतरचा जो पार्ट आहे सामान्य अध्ययन 1 मध्ये तो आहे सोसायटीचा. तर सोसायटी म्हणजे समाज, याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे NCERT बुक 11वी आणि 12वीचं. नंतर एक युनिकचं बुकलेट खरेदी करायचं आहे.
आणि सोशिओलॉजीसाठी म्हणजे सोशिओलॉजीचे घटक येतो हा, तर YCMचे बुक्स तुम्हाला हे वापरायचे आहे सोशिओलॉजीचे. तर ही झाली बुक लिस्ट पेपर 4साठीची म्हणजे GS1. आता पेपर 5 म्हणजे GS2, ज्याचं म्हणजे सामान्य अध्ययन 2, ज्याचं नाव आहे भारतीय राज्यघटना, कारभार प्रक्रिया, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. आणि इथे पण महाराष्ट्राचा काही प्रमाणात तुम्हाला महत्त्व इथे द्यायचं आहे. तर पेपर 5 सामान्य अध्ययन 2साठी तुम्हाला वापरायचं आहे पॉलिटीसाठी, जे म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं बुक जे की आपण वापरत आलो आहे, किंवा DD बासू सरांचं बुक. गव्हर्नन्स म्हणजे प्रशासनासाठी तुम्हाला वापरायचं आहे सागरचं बुक गव्हर्नन्स इन इंडिया, किंवा युनिक बुकलेट पण तुम्ही खरेदी करू शकता. नंतरचा जो आहे इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, शैलेंद्र देवळानकर सरांचं हे बुक तुम्हाला इथे वापरायचं आहे मित्रांनो. आणि अजून एक बुक आहे त्यांचं की भारताचे परराष्ट्र धोरण नवीन प्रवाह, हे पण तुम्हाला इथे वापरायचं आहे. आणि हा जो विषय आहे सामान्य अध्ययन 2, हा पण 250 गुणांसाठी तुम्हाला इथे विचारतात. आता बघूया मित्रांनो पेपर 6 सामान्य अध्ययन 3 GS3, हा पण 250 गुणांसाठी विचारला जातो. याच्यासाठी कोणकोणते विषयात इन्क्लूड आहेत ते बघूया. तर या सामान्य अध्ययन 3मध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन हे घटक या पेपरमध्ये ॲड आहे. तर आपण इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सर किंवा देसले सरांचं बुक वापरू शकतो, जे की आत्तापर्यंत आपण वापरत आलेलं आहे. काहीच फरक नाही मित्रांनो जास्त, फक्त जे तुम्ही वापरत आले आहे तेच तुम्हाला इथे वापरायचं आहे. नंतर पर्यावरणासाठी आपण युनिक अकॅडमीचं बुक खरेदी करू शकतो, किंवा शंकर IAS नोट्स वापरू शकतो, जे की तुम्हाला इंग्रजीमधून उपलब्ध आहे. नंतर आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला भूगोल किंवा पर्यावरणाच्या बुकमध्ये जो की लास्ट चॅप्टर असतो त्याच्यात तुम्हाला घटक मिळून जाईल. आणि नंतर आहे आंतरिक सुरक्षा सिक्युरिटी, तर McGraw-Hill पब्लिकेशनचं एक बुक आहे कुमार आणि अनेकांत सरांचं, तर ते तुम्ही इथे वापरू शकता. हिंदीमधून उपलब्ध आहे आणि इंग्रजीत पण. आता इथे जो राहिला तंत्रज्ञानाचा पाठ, इथे जो आहे तंत्रज्ञानाचा पाठ, त्याच्यासाठी तुम्ही शारदा अकॅडमी किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं खुपसे सरांचं बुक जे आहे, ज्ञानदीप पब्लिकेशन खुपसे सरांचं जे बुक आहे ते इथे तुम्ही तंत्रज्ञानासाठी वाचू शकता. तर ही बुकलिस्ट झाली GS3साठी. आता बुकलिस्ट पाहू आपण GS4साठी. तर तो विषयाचं नाव आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड, म्हणजे नीतिमत्ता, नीतिशास्त्र, सचोटी आणि काय म्हणू शकतो त्याला कल. तर इथे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडसाठी तुम्ही वापरू शकता युनिक अकॅडमीचं मराठीमधलं बुक आहे मित्रांनो, युनिक अकॅडमीने काढलं आहे, ते वापरू शकता. आणि एक लेक्झिकॉन इथिक्स नावाचं एक बुक आहे जे की इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून उपलब्ध आहे, तर हे तुम्ही वाचू शकता. तसेच याचा आपल्याला केस स्टडीज या पेपरमध्ये आपल्याला बघायचा आहे. हा जो पेपर आहे तो पण 250 गुणांसाठी असतो. तर आता जे वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2 म्हणजे जे की 250 गुणांचे असतात, त्यासाठी मी अलग व्हिडिओ बनवणार आहे आणि प्रत्येक वैकल्पिक विषयाची बुकलिस्ट पण देणार आहे त्यात, आणि सिलेबस पण तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आता इथे करंट अफेअर्ससाठी तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणे आहे. नंतर IAS पार्लिमेंट, विजन IASच्या नोट्स पण तुम्ही फॉलो करू शकता, किंवा अरिहंत पब्लिकेशन दृष्टी IASच्या नोट्स पण करंटच्या जे असतात म्हणजे चालू घडामोडीच्या ते काढत राहतात वर्कबुक टाईपप्रमाणे. आणि नंतर योजना व कुरुक्षेत्र मॅगझिन तुम्ही खरेदी करू शकता. इथे म्हणजे एकच मी सांगू इच्छितो की प्रत्येक GS विषयाला तुम्हाला करंटचा टच देणे हा म्हणजे ॲन्सर रायटिंग करताना जरुरी आहे. तर ही बुकलिस्ट झाली मित्रांनो आपली 2023च्या राज्यसेवा मेन्ससाठीचं. तर हा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.